राहिली आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय। तदनंतर जयजी वावरे यांना सुद्धा आपण सन्मानित करूया। मी प्रमोदजी पाटील जे विद्यमान सरपंच आहेत भोकरी ग्रामपंचायतीचे त्यांच्या शुभ हस्ते आपण जयजी वावरे यांना आपण सन्मानित करतोय। पुढील सन्मान विष्णुदादा शिंदे साहेबांचे अंगरक्षक महाराष्ट्र पोलीस कर्मचारी जयजी हापरे या सरांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। कारण मित्रांनो आज पोलीस कर्मचारी आहेत म्हणून आपण आज महाराष्ट्रामध्ये एक चांगली झोप घेतोय असं म्हणायला हरकत नाही आहे आणि त्यांचा सन्मान प्रमोदजी पाटील जे विद्यमान सरपंच आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करीत आहोत। धन्यवाद इथे आपण इथे आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। आणि जाऊया आता ऑन गोईंग मॅचकडे। हो सापे विपक्ष बीसीसी बोरिवली अशी लढत सध्या आहे आणि पाहू शकाल या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न शाहिद खानने केला परंतु तदनंतर पाहू शकाल 3-3 क्षेत्ररक्षकाने चेंडूचा पाठलाग केला आणि शेवटच्या क्षणाला मात्र 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या। दुसऱ्या फेरीतील सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असेल। पहिल्या चेंडू निर्धावाने हाताळला गोलंदाज कुमार आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूमध्ये दुहेरी धाव 2 धावांनी शाहिदनं आपलं स्वतःचं खातं उघडलंय। मित्रांनो सध्या आपण पाहतो ही स्पर्धा स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026 परंतु येणाऱ्या काही दिवसानंतर तुम्हाला BPL भोकरी प्रीमियर लीग ही स्पर्धा मात्र पाहायला मिळणार आहे। 1 डे स्पर्धा असेल। व पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न लीडिंग एज आणि चेंडू चालला अगदी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी हा चौकार। आणि BPLचा विचार केला तर मात्र त्या स्पर्धेमध्ये 6 संघ असतील 6 संघाचे 6 पुरस्कर्ते असतील। प्रत्येक संघातील खेळाडूंना पाठीराख्यांना जेवणाची सुद्धा मात्र त्या BPL मध्ये तुम्हाला व्यवस्था पाहायला मिळणार आहे। आणि त्या स्पर्धेचे आयोजक आहेत नरेश गोरले परेश पिसाल अक्षय जाधव आणि रवी कातकरी आणि एक चॉईस प्लेअर राहणार आहे। क्या बात आहे। अनेक मोठमोठे आपण प्रीमियर लीग पाहत असतो आणि प्रथमतः तुम्हाला BPL भोकरी प्रीमियर लीग पाहायला मिळेल। अख्खा भोकरी खेलेगा और अख्खा भोकरी गाव देखेगा। इथे मात्र लाऊड अपील कॉट बँडसाठी परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नव्हता हे पंचाने मात्र त्या ठिकाणी हेरलं परंतु डॉट बॉलची इथे सांगता आपण पाहतो या कुमारच्या वतीने चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला गेला कारण चौकारानंतर हा पहिला डॉट बॉल आपण पाहत आहोत। पॉवर प्ले तर केला आणि आतापर्यंत पाहतो की गोलंदाजीमध्ये नियंत्रण कंट्रोलला सध्या आपण पाहतोय कुमारच्या वतीनं। निर्वी 11-5 वर सापे कुठे पुन्हा पे केलाय आणि चेंडूला भिडकावून दिला लॉंग लेगच्या पलीकडे फ्लॅट सिक्सर शाहिद खान च्या बॅटमधून निघणारा। त्यांना तुम्ही ही लेन देऊ शकत नाहीये। तुम्ही जर ही लेन तर दिवसभर त्याच्यासमोर ठेवली तर दिवसभर तो मात्र अशाप्रमाणे फटके खेळू शकतो आणि त्यामुळे आता मात्र कुमारला आपल्या रणनीतीमध्ये बदल करावा लागेल आणि तसं जर पाहिलं तर बदल होणे काळाची गरज आहे। हो इथे मात्र बदल एवढा केला की ऑफस्टनच्या खूपच बाहेरची लेन त्याने हाताळली। वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव तिथे जोडली जाणार। या सिंगलच्या मतीनं संघाची धावसंख्या 13 आपण पाहत आहोत। हो फटका अभेद केलाय आणि शाहीची विकेट धोक्यात आणि झेल मात्र त्या ठिकाणी पकडलाय। मोठा धक्का मात्र या ठिकाणी BCC बोरिवली संघाला लागत असताना आणि पहिली सफलता मात्र या ठिकाणी कुमारनं आपल्या संघाला प्राप्त करून दिली। तर एक महत्त्वाची सूचना आहे पहा ज्यावेळी या BPL ची स्पर्धा असेल 1 डे स्पर्धा आहे
आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर सहभागी जर व्हायचं असेल तर प्रथम तर तुम्हाला फॉर्म घ्यावे लागतील आणि फॉर्म घेतल्यानंतर तुम्हाला ते फॉर्म लवकरात लवकर सबमिट करावं लागतील आणि ते फॉर्म अक्षय पिसाल यांच्याकडे आहेत, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून फॉर्म घेऊ शकाल. परेश पिसाल आणि अक्षय जाधव, नरेशजी गोरले आणि रवी कातकरी हे प्रमुख आयोजक असतील त्या स्पर्धेचे. चला, ही एक चांगली रणनीती असतील भोकरी गावासाठी, कारण भोकरी गावाला एकत्रित करण्याचा हा एक चांगला संदेश आहे. आणि पहा, या स्पर्धेमध्ये 6 संघ असतील आणि या 6 संघासाठी 6 पुरस्कर्ते असतील. जर कोणाला संघ खरेदी करायचा असेल तर आपण लगेचच नाव नोंदणी करायला तर सुरुवात करायला हरकत नाही आहे. तर रुपेजी गोरे यांचं प्रथम तुम्ही नाव गृहीत करा, त्यात काही शंका नाही आहे. चला, विद्यमान सरपंच प्रमोदजी पाटील यांचा संघ तुम्ही गृहीत पकडा, म्हणजे 2 पुरस्कार ते आता लाभलेले आहेत. म्हणजे काही क्षणात आता मात्र जे 4 संघ शिल्लक असतील त्यांचे पुरस्कार ते मिळतीलच. चला, तिसरा संघ मालक जयदासजी पालवी. नाही, जे अमाऊंट आहे, जे काही रेट रुगरेश आहेत ते तुम्हाला मात्र नंतर सांगितले जातील, तो टेन्शन तुम्ही घेऊ नका. दुसरा षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ऋषी आणि पल्या चेंडूमध्ये चांगला फटका बाला पडतोय. ते कव्हर क्षेत्ररक्षक आहेत, मिस्टेक करतात, चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एबीच्या बॅटमधून निघणारा हा पहिला क्लासिकल चौकार. ऋषीचा मात्र चांगल्या प्रमाणे या ठिकाणी स्वागत केलं या ऐमश बलेरेनं, कारण पहिल्या चेंडूवरती मात्र आपल्याला या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला. थोड्याफार चुका होत आहेत आज निर्वी 11-5-1-4 सापे सकाळच्या वतीनं. त्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. डान्सिंग ट्रॅक शॉट, वाह काय फटका केलाय, लॉंग ऑफच्या पलीकडे जाऊन चेंडू लँडिंग झालाय. 6 धाबांसाठी षटकार. पुन्हा पुढे निघालाय, पुन्हा अभेद केलाय आणि इथे मात्र संतोष सुतारकडून मिस्टेक आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. त्या ठिकाणी लढताना पाहायला मिळतील, परंतु इथे काय फलंदाजी करतोय एबी. ऋषी एक युवा गोलंदाज आहे, परंतु त्याच्यावरती पूर्णपणे आक्रमणाला सुरुवात केली या ठिकाणी फलंदाज एबीनं. बॅटची लिडिंग आहे, चेंडू चालक दी थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत, कुठल्या प्रमाणावर धाव घेण्याचा मात्र तिथे प्रयत्न केला नाही आहे. आणि आज बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहिलं तर BCC बोरिवलीच्याकडे एक चेंजेस केला आहे, कारण 1 डाऊन पोझिशन आता मात्र या ठिकाणी पापा सुशीला मात्र प्रमोशन दिलं आहे, कारण मागील सामन्यामध्ये आपण झरारा पाहिला, परंतु तो पूर्णपणे फिट नाही आहे आणि त्याच्यामुळे या क्रमवारीमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय BCC बोरिवली संघाच्या माध्यमातून. चांगला स्ट्रोक, आधी स्वतःला बचावत असताना चांगला चेंडू होता, अगदी बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडंसं फटक्यामध्ये नियंत्रण पाहिला, डॉट बॉलची मात्र सांगता आपण पाहिली, वापसी करतो या. कारण आपण पाहतो की या सीझनमध्ये जेव्हा जेव्हा यंग खेळाडू आपण खेळताना पाहिले आणि त्यांचा टॅलेंटसुद्धा चांगल्या प्रमाणे पाहत आलोय आणि जशी जशी ते स्पर्धा खेळत जाणार तो अनुभव त्यांच्याकडे येत राहणार. इथे फटका अभेद केला आहे, शत्रु चेंडू खाली चाललाय. हो दत्ता सुतार, ये क्या कर दिया आपने. चला, जरूर तुमच्या डोळ्यावरती सूर्याची किरण आली असावीत, परंतु तुम्ही अशा प्रमाणे क्रिकेटच्या खेळामध्ये कारण सांगू शकत नाहीये. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करत असताना BCC बोरिवली संघ एक गडी तरी गमावलाय आणि तब्बल 28 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत.
आणि पुढील आता धावाचं धावतं वर्णन तुम्हाला ऐकण्यासाठी सज्ज होतात. लंच ब्रेक नंतर आमचे सहकारी समालोचक आमचे मित्र अजय घरात सज्ज होत आहेत. वेलकम अजय आणि गुड आफ्टरनून. थँक्यू योगी. व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. स्वागत सर्व क्रिकेट रसिकांचं, पाहुण्यांचं आणि खेळाडूंचं स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026 स्पर्धेचा चौथा आणि शेवटचा दिवस. महत्त्वाची मॅच आपल्यासमोर रंगते. BCC बोरिवली विरुद्ध निर्भी 11-514 सापे. BCC संघ प्रथम बॅटिंग करत आहे टॉस जिंकल्यानंतर आणि चांगली बॅटिंग आत्तापर्यंत त्यांची राहिली आहे. 2 ओव्हर्समध्ये तब्बल 28 धावा फलकावर लागत आहेत. विशेषतः अहमद बलेरे आक्रमक बॅटिंग करताना दिसतोय. मागच्या मॅचमध्ये देखील अहमदचं योगदान चांगलं राहिलं होतं. 2 षटकार त्याने त्या मॅचमध्ये ठोकले होते. मागच्या बॉलवर त्याला जीवदान मिळालंय. सोपा झेल दत्ताला पकडता आला नाही. त्या अगोदर देखील एक कॅच ड्रॉप झाला होता डीपमध्ये. संतोष सुतारच्या हातातून बॉल निसटला होता. कॅचिंग फार खराब राहिली आत्तापर्यंत सापे संघाची आणि त्याचा भुर्दंड कदाचित येणाऱ्या षटकांमध्ये देखील त्यांना भोगावा लागू शकतो. दत्ता सुतारच्या हातात बॉल. एक्सपिरियन्स्ड कॅम्पेनर. समोर आहे अहमद बलेरे. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय परंतु गॅपमधून चाललाय. टायमिंग तेवढं परफेक्ट नव्हतं, मात्र गॅप शोधला आणि 4 धावा, चौकार. खरं तर हा षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता. डीप मिडविकेट आणि काऊ कॉर्नरच्या वरून तिकडे बॉल पाठवायचा होता, परंतु एलिव्हेशन नव्हतं प्रॉपर. मात्र प्लेसमेंट छान होता आणि त्याचा फायदा मिळालाय. आउटफील्ड फास्ट आहे. महत्त्वाचा चौकार येतोय अहमद बलेरीच्या बॅटमधून. धावांचा ओघ जो आहे तो आपल्याला सातत्याने वाढताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 वर. दत्ता वन्स अगेन राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल आहे, जास्त खोलात टाकला यावेळेला. त्याला सन्मान देत असताना सरळ बॅटनं ड्राईव्ह केलंय. फिल्डर वेगानं झेपावलाय डीप एक्स्ट्रा कव्हरमधून. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्रिकेट या बॉलवर पाहायला मिळालं. चांगला बॉल होता, चांगला फटका देखील पाहायला मिळाला आणि तेवढीच छान फिल्डिंग. सिंगल आली आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. अहमद बलेरे आणि पापा सुसे ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे. पापा सुसेकडे देखील प्रचंड अनुभव आहे. आणखी एक चांगला बॉल. पूर्णपणे ब्लॉक होलचा वेध घेण्याचाच प्रयत्न सुरू आहे. चांगली गोलंदाजी. ही रणनीती चांगली आहे दत्ता सुतारची. त्याला माहिती आहे दोन्ही विस्फोटक बॅटर आहेत आणि लेंथमध्ये जर थोडी जरी चूक घडली तर मात्र त्याच्यावर आक्रमण होणार आहे. आक्रमण करण्याच्या तयारीत आहेत फलंदाज. हात उघडण्याची संधी देत नाही आहे. विट आतापर्यंत दिलेली नाही आहे. सातत्याने यॉर्करचाच प्रयत्न त्याचा सुरू आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु तदनंतर 2 चांगले चेंडू त्याने टाकलेत. नेक्स्ट बॉल सामना करेल अहमद बलेरे. ह्यावेळेला लेंथ बॉल होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय. धावचीची संधी नसणार आहे. वेगानं धाव कंप्लीट केली आहे. शॉर्ट थर्डमॅनला बॉल अडवला गेला होता, परंतु लवकर धाव ठोकली होती. पापा सुसेनं विशेषतः त्याला माहिती होतं की त्याला डेंजर एंडला पोहोचायचं, स्ट्रायकर्स एंडला, आणि लवकर पोहोचलाय. परंतु जबरदस्त कमबॅक दत्ता सुतारचा आपण बघतोय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या BCC बोरिवली संघाची जाऊन पोहोचले 35 वर. 35 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा फलंदाज शाहिद, ज्यानं एक चौकार एक षटकार ठोकला. 12 धावांचं चांगलं योगदान दिलं. यावेळेला मात्र हाफ वॉलीमध्ये घेत असताना लॉफ्ट केलाय बॉल. आकाशाला गवसणी घातली. लॉंग ऑनच्या वरून उत्तुंग षटकार. अप्रतिम फटका. सरळ बॅटनं लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह दाखवत असताना फलंदाज पापा सुसे. शानदार षटकार. धावसंख्या वेगानं वाढते 41. भोईरगावचे हर्षल भोईर यांना विनंती असेल आपण आमच्या मंचावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मागचा सामना भोईरगाव संघानं जिंकला. 3 चेंडूंची पेनल्टी लागल्यानंतर देखील त्यांनी जबरदस्त खेळ साकारला आणि पराभूत केलं बाबनदेव कुरून टीमला. स्लोवर बॉल लॉफ्ट केलाय. मिस टाइम फटका आहे. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. फिल्डर बॉल खाली आणि फलंदाज बाद. व्हेरी गुड कॅच. सुसेला पुन्हा एकदा षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग चुकलं. लॉंग ऑन फिल्डरने चांगला झेल स्वीकारलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आपण बघतोय 41. 2 गड्यांच्या मोबदल्यात.
आज देखील आपल्याला इथे प्रसन्न असं वातावरण लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. अगदी पहिल्या दिवसापासून खूप सुंदर वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पाडली जाते. स्पर्धेचा समारोपाचा दिवस आहे, जल्लोषाचा, निकालाचा, आभार प्रदर्शनाचा हा दिवस, बक्षीस वितरणाचा दिवस आहे आणि कुठला संघ बाजी मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. आत्तापर्यंत सेमीफायनलमध्ये 3 संघ दाखल झाले आहेत. धावसंख्या 41, 41 धावा. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे ते सन्माननीय कुमार रोशन पांडुरंग माळी यांचं आगमन झालं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. अहमद अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. जबरदस्त बॅटिंग त्याची राहिली. शेवटचं षटक घेऊन धर्मदीप. पावलांचा वापर, लॉफ्टेड शॉट आहे, झेल उडालाय डीप कव्हरमध्ये. फिल्डर संतोष, आज संतोषकडून भरपूर चुका होत आहेत. या अगोदर देखील एक झेल ड्रॉप झाला होता आणि याही वेळेला जजमेंट चांगलं दाखवलं होतं. लवकर पोहोचला होता बॉलवर पुढे धावत येत असताना, परंतु सुरक्षित हातांची जोडी पाहायला मिळत नाहीये. आणखी एक जीवदान मिळतंय अहमदला. नशिबाची भरपूर साथ मिळाली आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. आणखी एक मिस टाइम फटका. पुन्हा एकदा फिल्डर बॉल खाली आहे आणि या वेळेला मात्र चूक होत नाहीये. अखेर अहमदला माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 3. शेवटचे 4 बॉल्स बाकी असताना अहमदनं आपली विकेट गमावली आहे. प्रत्येक बॉलवर तो घणाघाती प्रहार करत होता. काही चांगले फटके आले, बरेच मिस टाईम फटके देखील आले. 3 झेल ड्रॉप झाले होते, परंतु अखेर तो माघारी परततोय. झेल स्वीकारला गेलाय. धावसंख्या 43, 43 धावा, 3 गडी बाद. हर्षल भोईर, दुर्गेश भोईर जे भोईरगाव संघाचे अप्रतिम खेळाडू आहेत त्यांचं आगमन व्यासपीठावर झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि यानंतरचा सामना असणार आहे भोईरगाव संघाचा. विकी स्पोर्ट्स कुकसे संघाचं आव्हान त्यांच्या समोर असेल. विकी स्पोर्ट्स कुकसे विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव. वंडर बॉय PTC बबलू पाटीलला आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आहद आलाय आणि आल्या भिरकावून दिलाय बॉल. व्हॉट अ शॉट, पिकअप शॉट, षटकार. धावांचा पाऊस जरूर पाडलेला आहे आत्तापर्यंत या इनिंग्समध्ये. BCC बोरिवली संघाच्या फलंदाजांनी कॅप्टन माजिदनं टॉसमध्ये उल्लेख केला होता की 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा जमवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि त्यामध्ये यशस्वी होताना दिसत आहेत. धावसंख्या 49 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धर्मदीप पुढचा बॉल घेऊन राईट अमोर द विकेट. सुरेख बॉल आहे. चांगल्या लेंथवर टाकलाय. बाउन्स चांगला होता या बॉलमध्ये. थोडीशी किंचितशी मूवमेंट होती. बीट केलाय बॅटरला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. स्लॉटमध्ये जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा फलंदाजीसाठी थोडं सोपं जातं. खेळपट्टी चांगली आहे. गोलंदाजांसाठी देखील चांगली खेळपट्टी राहिलेली आहे. फलंदाजांनी देखील बऱ्याचशा सामन्यांमध्ये खोऱ्यानं धावा काढलेल्या आहेत. आज विशेषतः हाय स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावलाय, फुलवर घेऊन सुंदर फटका. बॉलरच्या डोक्यावरून 1 बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. बाय आहद. पावलांचा बरोबर वापर केलाय. चेंडूला फुलवर घेतला आणि त्यानंतर सरळ बॅटचा प्रहार करत असताना टेक्निकली परफेक्ट फटका त्याने खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 4 धावा मिळवल्या. धावसंख्या 53 या आकड्यावर जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल येतोय. यावेळेला पुल केलाय. बॉल हवेत आहे. भरपूर उंच गेलाय. लांब जाईल का? फिल्डर आहे काऊ कॉर्नरला. प्रयत्न जबरदस्त आहे, परंतु पंचांचा इशारा षटकार. बॉलवर फिल्डरचा झेल त्याने ऑलमोस्ट स्वीकारलाच होता, परंतु बॉल जेव्हा हातात होता तेव्हा त्याचा पाय पडद्यावर लागला होता. सीमारेषेला त्याने स्पर्श केला आणि 6 धावा शेवटच्या बॉलवर. एकूण धावसंख्या 59 धावाची सांगता झाली आहे. टार्गेट असेल 60 धावांचं.
आपण वळणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. सन्माननीय तुकाराम गोडविंदे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. इंजिनियर तुकाराम गोडविंदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत आणि हा सामना देखील 4-4 षटकांचा असेल. आम्ही बोकरीकर आणि श्रावण चषक असं हे स्पेशल आपलं टॉस कॉईन आहे. विकी स्पोर्ट्स कुक्से विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव. भोईरगाव टीमचे कॅप्टन परेश कॉल देत आहेत. आम्ही बोकरीकर अशी त्यांची मागणी आहे आणि यस, जशी मागणी तसा पुरवठा देखील आहे. टॉस त्यांनी जिंकलाय आणि आता टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊयात. अजय देसले यांच्याकडून लाभलेलं हे शीतपेय. कॅप्टनकडे आपण जाणारच आहोत, परंतु तुकारामजी गोडविंदे यांना विनंती असेल की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं, आपलं मनोगत व्यक्त करावं या स्पर्धेविषयी. नमस्कार. आम्ही भोकरीकर आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा 2026 ही आयोजित केलेली स्पर्धा नक्कीच खूप चांगल्या प्रकारे आयोजित केलेली आहे. रुपेशजी गोरले आणि त्यांची टीम आणि पूर्ण भोकरीकर यांनी जी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी ती दिसून येते. चांगल्या प्रकारची स्पर्धेचं आयोजन आहे. संघ व्यवस्थापन चांगलं केलेलं आहे. चांगल्या प्रकारचे कॉमेंटेटर्स आणि स्पर्धेचा दर्जा जो टिकून ठेवलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्व खेळाडूंना विनंती सूचना करतो की आपण प्रत्येकाने आपलं 100% देण्याचा प्रयत्न करायचा. चांगला खेळ कसा होईल याचा प्रयत्न करायचा आहे आणि आजच्या सर्व संघांना माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू सो मच. आपले विशेष आभार आणि आता विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. टॉस जिंकलेला आहे. परेश, आपण काय निर्णय असेल? आम्ही गोलंदाजी करू. पहिल्या सामन्यामध्ये संघ थोडासा उशिरा दाखल झाला, पेनल्टी लागल्यानंतर विजय मिळालेला आहे, त्यामुळे तो विजय स्पेशल होता असं वाटतं का? हो, तो विजय स्पेशलच होता आणि काल आमची पोरं थोडी थकली होती म्हणून लेट उठली. येस, काल स्पर्धा जिंकले, फळेगावला जाऊन तुम्ही इतिहास रचलेला आहे. आज देखील तो प्रयत्न असणार आहे, परंतु ॲट ए टाईम वन गेम असं म्हणतात. या मॅचमध्ये कुक्से संघाचं आव्हान समोर आलेलं आहे, त्यांच्याविषयी काय वाटतं? तुमची टीमची तयारी कशी आहे? आम्ही जो खेळ खेळतो तोच खेळ खेळू, टीमचा प्रेशर घेऊन नाही खेळणार. निश्चितच. थँक्यू सो मच. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंग करायची आहे. बबलू चमकलेला आहे पहिल्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये किती अपेक्षा बाळगून आहात त्याच्याकडून आणि सर्व संघाकडून? काय स्कोअरपर्यंत जाण्याचा मानस असेल? 55 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करू. सेम टीम असणार आहे की काही चेंजेस असतील? शुभम शेलार. अच्छा, तर शुभम आलेला आहे, म्हणजे फलंदाजी तुम्ही आणखी मजबूत केलेली आहे. कसं वाटलं तुम्हाला खेळताना? पहिला सामना जेव्हा खेळला तुम्ही या मैदानावर आणि यावर्षीचं आयोजन फार वेगळ्या प्रकारचं आपल्याला दिसतंय. आयोजन तर खूप चांगलं केलेलं आहे आणि परफॉर्मन्स आमचा चांगला झालेला आहे पहिल्या मॅचमध्ये, तर आता पण चांगला करण्याचा प्रयत्न करू. येस, थँक्यू सो मच. आपल्याला देखील शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. तर टॉस येथे झालेला आहे. जय महाराष्ट्र भोईरगाव संघाने टॉस जिंकलाय. प्रथम त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वळूयात आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. इट्स टू कॉम बॉक्स. साठ धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये. निर्बी 11-5-1-4 सापे टीमला पहिला बॉल चांगल्या वेगाने टाकलाय. राहिलनं बीट केलंय सलामीचा फलंदाज दत्ता सुतारला. दत्तानं मागच्या मॅचमध्ये कमालीची सुरुवात मिळवून दिली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा त्याने कुठल्या होत्या आणि या मॅचमध्ये देखील आक्रमक सुरुवातीची आवश्यकता आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आहे, उसळता बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा बाउन्स तिथे प्राप्त करत असताना गोलंदाज राहिल. दत्ता सुतार आणि संतोष सुतार ही सलामीची जोडी आहे. थोडासा बदल केलाय. वरची कडा लागले, बॉल हवेत आणि विकेट कीपर कडून झेल सुटलाय. बॉल मागे ट्रॅव्हल करतोय अतिशय वेगानं. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाचा चौकार. चार मौलिक धावा देखील मिळत आहेत. अकाउंट ओपन होत आहे निर्बी 11-5-1-4 सापे संघाचं. 4 ओव्हर्समध्ये तब्बल 60 धावा बनवायचे आहेत, अर्थात प्रतिषटक 15ची सरासरी गाठायचे. ॲमशकडे संधी होती, संधी त्यांनी गमावली आहे.
यावेळेला बॉल पुन्हा एकदा हवेत, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा क्लासिक फटका आहे, आणखी एक चौकार. कमालीचं टायमिंग या वेळेला दत्ता सुतारनं साधलं होतं. बॅकफुटलाच सातत्याने तो खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला या षटकामध्ये. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. यावेळेला आगळ्या शैलीनं खेळला, हवेत होता बॉल, झेल ड्रॉप होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. काहीसा लो कॅच होता परंतु बॉल हातात पडला होता. आहदला तो बॉल हातात विसावून घेता आलेला नाहीये. नशिबाची साथ मिळताना दिसते दत्ताला, जशी अहमदला मिळाली होती पहिल्या डावामध्ये. त्याचा त्याने जरूर फायदा घेतला. एक धाव मिळाली, धावसंख्या 9 या आकड्यावर. आणि आता स्ट्रायकिंग एंडला असेल संतोष. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट केलाय पायांच्या समोरून डीप मिड विकेटला. बाबू नाचन उपस्थित आहे. सफाईदारपणे फील्ड केलाय बॉल, फेक विकेट कीपरकडे. एकच धाव मिळते आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त. धावसंख्या सापी संघाची फलकावर बिनबाद 10. 3 ओव्हर्समध्ये आता 50 धावांची आवश्यकता असेल. आपण व्यासपीठावर पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळतोय. हर्षल भोईर, ज्यांनी एक काळ खऱ्या अर्थानं गाजवलेला आहे. भोईरगाव संघाकडून खेळत असताना कितीतरी सामने त्यांनी जिंकून दिले त्या टीमला. त्यांचा सन्मान रुपेश दादा गोरले यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आणि आजही ते मैदानामध्ये आपल्याला दिसत आहेत. हर्षल भोईर, संधी मिळाली तर त्यांची बॅटिंग देखील आपल्याला कदाचित पाहायला मिळेल, परंतु सध्या तरी ते सपोर्टिव्ह रोलच जास्त निभावताना दिसत आहेत. संघासाठी एक त्यांचा मोठा पाठिंबा आहे. तदनंतर दुर्गेश भोईर, अष्टपैलू खेळाडू भोईरगावचे, यांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. रुपेश दादा गोरले यांच्या शुभ हस्ते हे सन्मान पार पाडले जात आहेत. श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाच्या वतीनं हा सन्मान इथे दुर्गेश भोईर यांचा आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026 मानाची सन्मानाची अभिमानाची ही स्पर्धा आज भोकरी गावामध्ये रंगते. आकाश जोशी, विकी स्पोर्ट्स कुक्सी संघाचे अष्टपैलू खेळाडू व्यासपीठावर आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. माजिदचा चांगला बॉल आहे, फ्लाय स्लिपमध्ये बॉल उडाला होता, थोडासा पुढे पडला. धावचीतची देखील शक्यता निर्माण झाली होती. अहमदचा निशाणा चुकलाय आणि आता त्याचा फायदा फलंदाज घेत आहेत. ओव्हर थ्रोच्या रूपात आणखी एक धाव. एकूण 2 धावा एकवटल्या गेल्यात. धावसंख्या 12. ज्ञानेश्वर गोरले यांच्या शुभ हस्ते आपण आकाश जोशी यांना सन्मानित करीत आहोत. तदनंतर परेश भोईर देखील आपल्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. गणेश पडवळ यांना विनंती असेल आपण परेश भोईर, भोईरगाव यांना सन्मानित करावं. हो, सुरेख फटका आहे, बॅकफुटला जाऊन बॉलला काढलंय. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर होता तिथे, थोडासा दूर राहिलाय आणि बॉल सीमारेषा पार. संतोषच्या बॅटमधून हा येतोय देखनाथ चौकार. थँक्यू डी जे. परेश भोईर देखील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. त्यांना पुढच्या मॅचमध्ये आपण ॲक्शनमध्ये बघणार आहोत. भोईरगाव टीमचे कॅप्टन, त्यांचा सन्मान केला जात आहे. यावेळेला बॉटमॅनचा वापर केला. हवेत बॉल, डीप मध्ये फिल्डर आणि जबरदस्त कॅच. अखेर विकेटचं पतन होतंय. पहिला धक्का बसतोय सापे टीमला. सोळा धावसंख्येवर पहिला हादरा बसलेला आहे. प्रयत्न छान होता संतोष सुतारचा, त्याला माहिती मोठं टार्गेट आहे, त्यामुळेच तो सलामीला आला या मॅचमध्ये. धडाकेबाज फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे आणि तसा खेळ साकारण्याचा प्रयत्न केला. मागच्या बॉलवर खूप चांगला चौकार त्याने प्राप्त केला होता. यावेळेला मात्र जे अंतर कापायचं होतं ते कापता आलं नाही. गाव कॉर्नर रिजनमध्ये एक सुरेख झेल तिथे पाहायला मिळाला. साकिबच्या माध्यमातून एक चांगला झेल आपण बघितलाय. 16 धावा फलकावर आहेत. आणखी 44 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजांना घाम गाळावा लागणार आहे सामना जिंकण्याकरिता. नवीन बॅटर ऋषी इन एट नंबर 3. माजिदची चांगली सुरुवात म्हणता येईल. तिसऱ्या बॉलवर विकेट मिळवली. ओ, सुरेख बॉल, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. दांडी गुल, फलंदाज बाद. ऋषीनं मात्र निराश केलंय. खातं देखील उघडता आलं नाही. पहिल्याच बॉलवर
आडव्या बॅटनं खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. दत्ता सुतार अजूनही खेळपट्टीवर आहे. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि हा मागचा बॉल होता. मला वाटतं बॅटची थोडीशी आतली कडा लागली आहे, परंतु चांगली लाईन होती. जास्त आखूड टप्प्याचा बॉल नव्हता. त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. 0वर बाद होतोय ऋषी. आणि आता 4थ्या क्रमांकावर आणखी एक बॅटर आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. निर्भी 11-514 सापे संघ खेळत आहे आणि सापे गावामध्ये आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये एक जबरदस्त स्पर्धा सापे प्रीमियर लीग पाहायला मिळणार आहे. ग्रामस्थ मंडळ सापे आयोजित ही स्पर्धा असणार आहे. सापे गावच्या खेळाडूंसाठी जबरदस्त बॉल. धावसंख्या स्थिरावलेली आहे 16 या आकड्यावर. सचिन ऑन स्ट्राईक. बॅकफुटला गेला होता. क्रीजमध्ये डीप जात असताना हुक करण्याचा प्रयत्न होता. पोझिशन तर चांगली घेतली होती, परंतु वेगात बीट झालाय. बॅट थोडी उशिरानं फिरली आहे. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होत आहे माजिदचं. अफलातून गोलंदाजी. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 2 धक्के दिले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या निर्भी 11-514 सापे टीमची 2-16. अर्थातच आता 12 बॉल्समध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. या दुसऱ्या षटकामध्ये दत्ता सुतारला स्ट्राईक मिळालीच नाही आणि माजिदच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला धार पाहायला मिळाली. ग्रामपंचायत प्रीमियर लीगमध्ये जी गोलंदाजी त्याने केली होती तशीच गोलंदाजी, धारदार गोलंदाजी येथे देखील त्याने केली आहे. जे चांगले संकेत आहेत खरं तर त्याच्या टीमकरिता, कारण तो महत्त्वाचा गोलंदाज आहे. तो जर चांगल्या फॉर्ममध्ये राहिला तर निश्चित रूपानं येणाऱ्या आणखी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी BCC संघ करताना दिसेल. पण आता पलटवार फलंदाजांना करावा लागणार आहे. 12 चेंडू 44 धावा. सिन्नांच्या हातात बॉल. सुरेख बॉल होता हा. बॉल फ्रंटफुटला खेळण्याजोगा होता, परंतु त्याला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅक टू द बॉलर. धाव मिळणार नाहीये. मागील सामन्याचा हिरो सिन्नान खोद. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाविरुद्ध अंडर प्रेशर खूप चांगलं पेनल्टी मिट षटक टाकलं होतं आणि त्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा त्याने खर्च केल्या होत्या. आणखी एक चांगला बॉल. थोडासा खाली राहिलाय. सरळ निघून जातोय विकेट कीपरच्या हातात. थोडासा हातप्रभ आता दिसतोय फलंदाज दत्ता सुतार. गोलंदाजीमध्ये जरूर आपल्याला भरपूर चुका पाहायला मिळाल्या आणि गोलंदाजीपेक्षा मी म्हणेन की क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर जास्त चुका केल्या. सापे टीमच्या खेळाडूंनी भरपूर झेल त्यांनी ड्रॉप केले होते. त्यामुळेच एक मोठी धावसंख्या BCC बोरिवली संघानं फलकावर लावली आणि आता प्रेशरमध्ये बॅटिंग करतायत. हवेत आहे बॉल. डीप कव्हरला. फिल्डर पोहोचला नाहीये. थोडासा दूर राहिलाय. झेलवर झेपावण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल अडवलाय. ही एक चांगली बाब केली आहे फिल्डरनं. अब्दुल डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या पद्धतीनं आता खेळ सुरू आहे असं वाटतंय की औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 9 बॉल्समध्ये तब्बल 43 धावांची आवश्यकता आहे. प्रॅक्टिकली आपण बघायला गेलो तर ह्या धावा देखील होऊ शकतात, पण तशी बॅटिंग करावी लागेल. धुवाधार बॅटिंगची गरज आहे. तसं काहीच घडताना दिसत नाही आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट लागला असता तर माघारी परतावं लागलं असतं दत्ताला. निशाणा चुकलाय राहिलचा. एक धाव येथे मिळते. एकतर्फी होताना दिसतोय हा सामना. पूर्णपणे वर्चस्व या मॅचमध्ये BCC बोरिवली संघाचं. समीकरण 8 चेंडू आणि 42 धावा. इट्स अ व्हेरी टफ आस्क. सिन्नान वन्स अगेन. यावेळेला लॉफ्ट करायचा होता. एलिव्हेशन बनवता आलेलं नाही आहे. काऊ कॉर्नरला बॉल ट्रॅव्हल करतोय. फिल्डर आहे डीपमध्ये. फक्त एक धाव मिळणार आहे. साकिब डीपमध्ये चांगलं योगदान देतोय आपल्या टीमसाठी. खूप चांगला झेल त्याने संतोष सुतारचा स्वीकारला. विजयाकडे वाटचाल BCC बोरिवली संघाची. कोलवा टप्प्याचा बॉल, परंतु यावेळेला दिशेवर नियंत्रण राखता आलेलं नाहीये. वाईट बॉल आहे. परेश महाजन मुख्य पंचांच्या भूमिकेत वाईटचा इशारा करतायत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत सध्याच्या घडीला आपण बघतोय गोकुळ पाटील यांना. आमचे इतर 2 पंच शानू कुरेशी आणि शकील कोट्टी यांना काल आपण बघितलं होतं. रमीज रईस आहेत. चांगली पंचांची भूमिका.
स्विंग अँड मिस. हेच तर आता जास्त पाहायला मिळतंय. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय आणि याचबरोबर षटकाची होईल सांगता. 3 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 19 धावा फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. रनचेस जसा पाहिजे होता तसा पाहायला मिळालेला नाही. सुरुवातीला आपल्याला 2 चौकार पाहायला मिळाले पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु तदनंतर एकही मोठा फटका फलंदाजांना खेळता आलेला नाहीये आणि चौकार षटकारांची खऱ्या अर्थानं आवश्यकता होती. आता चौकार षटकारांनी देखील टार्गेटपर्यंत पोहोचता येईल असं वाटत नाही, कारण 6 बॉल्समध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. यानंतर शेजारी संघ समोरासमोर असतील. जय महाराष्ट्र भोईरगाव विरुद्ध विकी स्पोर्ट्स कोकसे. भोईरगाव टीमनं टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चांगल्या फॉर्ममध्ये भोईरगाव संघ राहिलेला आहे. कालच फळेगावची स्पर्धा त्यांनी जिंकली आहे. कोकसे टीम एक बलाढ्य टीम आहे. चांगला सामना होऊ शकतो. लॉफ्टेड फटका, अप्रतिम शॉट, दत्ताच्या बॅटमधून हा षटकार. पहिलाच बॉल अगदी ओव्हर पिच आणि त्याच्यावर तुटून पडत असताना दत्ता सुतार लॉंग ऑन मिड विकेटच्या दरम्यान हवाई फायर केलाय. एअर स्ट्राईक आणि 6 धावा मिळवल्यात. सामन्याचा निकाल तर जवळपास स्पष्ट झालेला आहे, परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन इथे दत्ता जरूर करण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय, बॉल हवेत आहे. यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. साकिब बॉल खाली आणि तो एक जबरदस्त फिल्डर आहे. त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. आणखी एक चांगला झेल स्वीकारतोय फलंदाज बाद. थँक्यू DJ. आणि रवी कातकरी यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे. पापा सुसे पुढचा बॉल घेऊन खडेकडे लॉफ्ट केलाय. उंची आहे, लांबी देखील मिळेल. अप्रतिम शॉट, षटकार. सुरुवातीला असे फटके येणं गरजेचं होतं. वेळ निघून गेल्यानंतर मोठे फटके येऊन काही होणार नाहीये. लेग कटर, स्लोवर बॉल, चांगला बॉल आहे. बीट केलाय बॅटरला. वैभव पाटील, ग्रामस्थ भोकरी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. शेवटचा बॉल येतोय. परफेक्ट यॉर्कर, विकेट वाचवली स्वतःची फलंदाज सचिननं आणि याचबरोबर हा सामना समाप्त होतोय. एक भव्य दिव्य असा विजय संपादित करत असताना टीम BCC बोरिवली सलगचा हा दुसरा विजय त्यांनी नोंदवलाय स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026 मध्ये. अभिनंदन टीम BCC अँड हार्ड लक निर्वी 11 514 सापे. हार्ड लक संतोष सुतार. विनंती असेल लेजंड खेळाडू शाहिद खान यांना आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच
मोहन साळवी, दत्ता सुतार आणि संतोष सुतार यांना देखील आम्ही इन्व्हाइट करतोय. व्यासपीठावर आपण यायचं आहे. देऊयात सामनावीराचा पुरस्कार. या सामन्यातील सामनावीर खेळाडू ठरलेला आहे अहमद बलेरे. 22 धावांची एक चांगली खेळी त्याने साकारली आणि त्याच्याच खेळीच्या जोरावर एक मोठी धावसंख्या फलकावर लावली होती या मॅचमध्ये BCC बोरिवली संघानं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार व्यासपीठावर अहमदला दिला जाईल. आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय शुद्धोदन अशोक जाधव साहेब, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत डोहळे. हेल एनर्जी ड्रिंक स्पॉन्सर्ड बाय संजय जी पडवळ, प्रोप्रायटर प्रभास इलेक्ट्रिकल्स अँड एंटरप्राइजेस. अँड स्वीट बॉक्स स्पॉन्सर्ड बाय पवन मधुकर कदम, उद्योगपती भोकरी. देऊयात पाहुण्यांच्या शुभ हस्ते वैभवजी पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देत आहोत. अहमदची बॅट तळपायला लागलेली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी होती अहमद बलेरीची आणि या मॅचमध्ये देखील महत्त्वाचं योगदान त्याने आपल्या टीमला दिले. सामनावीराचा पुरस्कार स्वीकारा